नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज 21 एप्रिल 2026 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा आहे आणि आपल्या सर्वांना एक स्टडी स्ट्रॅटेजी मी तुमच्यासमोर सांगणार आहे. अगदी 12 दिवस येऊन ठेपलेले आहेत आपल्या समोर. या दिवसामध्ये आपल्या आजपर्यंतच्या अभ्यासामध्ये आणि याच्यामध्ये फरक आपल्याला ठेवायचा आहे. वास्तविक हे सर्व पालकांनी पाहायचंय. काउंटडाऊन 12 डेज, 12 दिवसामध्ये आपल्याला एक आता इथून पुढचा आयुष्याचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. त्यामुळं सर्वात महत्वाच्या टप्प्यावरती आपण लक्षात घ्यायचं आहे की आपण स्टडीची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. सध्याच्या मितीला खूप टाइम टेबलचं मॅनेजमेंट करावं लागेल. स्टडी रात्रंदिवस करायचा आहे. अगदी जे काही डिफिकल्ट टॉपिक आहे ते मात्र आत्ता त्याला हात लावू नका. म्हणजे जो आजपर्यंत तुम्हाला 2 वर्षामध्ये आलाच नाही तो टॉपिक आता करायला जाऊ नका. तो ऑप्शनला टाकून द्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. बऱ्याच वेळा स्कोर जर तुमचा चांगला येत असेल तर ओव्हर कॉन्फिडन्सकडे जाऊ नका, कारण तो सुद्धा तुम्हाला घातक ठरू शकणार आहे. तुमचा कॉन्फिडन्स बॅलन्स करा. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं आता येणाऱ्या स्कोअरमध्ये जे काही फुल सिलेबस टेस्ट असतील किंवा मॉक टेस्ट असतील, याच्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी किंवा डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पण तो डिप्रेशनसाठी सुद्धा जाऊ नका. कसल्याही प्रकारचा जो स्कोर येणार आहे त्याच्यामध्ये काही लक्ष देऊ नका. जो प्रश्न येत नाही तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. रिझल्ट जो आहे तो पाहायचा प्रयत्न करू नका. किती स्कोर येते त्याची बेरीज करू नका. आता बेरीज करण्याची वेळ राहिलेली नाही. रोज एक दिवसाआड किंवा एक तरी मॉक टेस्ट द्या, फुल सिलेबस टेस्ट. त्याच्यामध्ये कमी मार्क्स आले म्हणून घाबरून जाऊ नका. 14 तासाचा अभ्यास करायला पाहिजे, कमीत कमी 14 तास. म्हणजे 10 तासामध्ये तुमची झोप आणि इतर सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. कसल्याही प्रकारचं मार्क्स कमी पडले तरी खोटे बोलू नका. जास्त मार्क्स पडले तरी तेव्हा हुरळून जाऊ नका. सध्याचा जो रिझल्ट आहे तो म्हणजे जो काही रिझल्ट असेल त्याच्यावरती तुम्ही कॉन्फिडंट राहा. काही काळजी करण्याची कारण नाही मला वाटतंय. टाइम वेस्टेज करू नका. थोडा सुद्धा 1 मिनिट सुद्धा वायफळ घालू नका. पुन्हा पुन्हा रिव्हिजन करा. रिव्हिजन फार महत्वाची राहते. खूप वेळा या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. पहिली गोष्ट, आता या 12 दिवसात एक डिप्रेशन मध्ये गेलेला आहे. 600 ते 550 ते 500 ते 600च्या आसपास स्कोर येत होता. आता मात्र स्कोर 400च्या खाली ढासळलाय. मी काय करू हा प्रश्न असतो. पहिला महत्वाचा मुद्दा, मी गॅप घेऊ का किंवा आता परीक्षा देऊ का, ट्राय करू का, हा सर्व प्रश्नाने मनात काहूर माजले. गव्हर्नमेंट कॉलेजला दरम्यान सर्वांसाठी 5 लाख रुपये पेक्षा कमी मध्ये एमबीबीएस होत आहे. प्रायव्हेट कॉलेजमध्ये मुलींसाठी 5 लाखामध्ये होत आहे, परंतु मेल कॅन्डिडेटसाठी 25 लाखात होतं. व्हिजे एमटी वगैरे यांच्यासाठी 5 लाखात एमबीबीएस होते. ओपन कॅटेगरीसाठी 45 लाखात महाराष्ट्रामध्ये होते. ओपन स्टेट्स मधून आपल्याला दरम्यान 50 लाखामध्ये होत राहत आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जर समजा डीम मध्ये जायचं म्हणलं तर 90 लाखापासून ते 1,50,00,000 फीज आपल्याला लागणार आहे. त्यामुळं डिप्रेशन मध्ये जाऊ नका, काळजी करू नका. वय तुमचं खूप कमी आहे. ह्या वयाच्या 17 वर्षामध्येच मोठीच्या मोठी जबाबदारी आहे. या 12 दिवसामध्ये तुम्ही तुक्का मारण्याची काही ट्राय करू नका. त्या मार्क्सचा काही उपयोग होत नाही. जास्त तुक्के मारले तर तुमच्या निगेटिव्ह मध्ये जाऊ शकते. मोस्ट अॅक्युरेट प्रश्न कोणता आहे त्याच्याकडे लक्ष द्या. एरर बुक बनवलेले आहेत ते एकदा पाहून घ्या. 1 पेज स्ट्रॅटेजी सांगितलेले ते पण तुम्ही पाहून घ्या. क्वेश्चन बँक जे आहेत ना ते वाचून घ्या. प्रश्नपत्रिका जरी नाही सोडवता आल्या तर प्रश्नपत्रिका सोडवून घ्या. खूप वाचा, ते रोज मेंटेन करा. फार टेन्शन घेऊ नका. एखादा कच्चा माल ज्यावेळेस पायदळीत उडत असतो तो एखाद्या फॅक्टरीमध्ये क्रश होऊन त्याचं मूळ रूप जातं निघून आणि नवीन ज्यावेळेस त्याचं रूप येतं त्यावेळेस सुंदर मूर्तीमध्ये रूपांतर होत असतं. आणि ह्याच येणाऱ्या रूपाला मार्केटमध्ये किंवा शोरूम मध्ये मोठ्या किमतीनं त्याची व्हॅल्यू होत असते. त्यामुळं आताही तुमचा क्रश होण्याचा काळ आहे. सर्व गोष्टी तुम्हाला जर पुढे जाऊन सक्सेसफुल व्हायचं असतील तर आताच त्याचा सर्व तुमचा परिपाक करायची वेळ आलेली आहे. दरम्यान 600 पेक्षा जास्त मार्क्स पडले तर आपल्याला एम्स आणि जिपमर मध्ये ऍडमिशन होत आहे. दरम्यान 520 ते 550 पर्यंत स्कोर आले तर गव्हर्नमेंटमध्ये एमबीबीएस मिळू शकते. 480 ते 520 पर्यंत प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे. खूप वेळा आपल्याला असं वाटतं की दरम्यान 25 लाख विद्यार्थी बसलेले आहेत, 1 लाख ऍडमिशन्स आहेत, 24 अपयशी होणार आहेत. आपण 1 जण, त्या 24 मध्ये 1 जण यशस्वी होणार आहे हे लक्षात घ्या.
मग ते कोणत्याही टप्प्यामधून मॅनेजमेंट कोटा असेल किंवा ओपन स्टेट्स असतील किंवा अदर स्टेट्स असतील किंवा डीम कॉलेज असेल, सगळ्यामध्ये तुम्हाला 25चा रेशो आहे, एकाच 25. 24 जणांचं ऍडमिशन होणार नाही आणि 1 जणाचं ऍडमिशन होणार आहे. त्यामुळं ही स्पर्धा फार महत्वाची आहे. तुम्हाला मागं टाकण्यासाठी खूप जण पुढे पडलेले आहेत. आपला फक्त एक एक मार्काने एक एक प्रश्न बरोबर येण्याकडे कल ठेवा. हे बघा, तुम्हाला त्याच्यासाठी एक महत्वाचा टॉपिक मी सांगणार आहे, तो म्हणजे बायोलॉजीसाठी सरासरी 320 मार्क्स पडणं कुणालाही शक्य आहे. केमिस्ट्रीमध्ये 130 मार्क पडणं सहजासहजी शक्य आहे. 450 मार्क तर आपल्या हातात आहे. फिजिक्समध्ये खूप टफ जात आहे म्हणलं तर 50 ते 80 तरी मार्क पडतात. त्यामुळे 500 ते 530 मार्क ऍव्हरेज मुलांना पण करायला हरकत नाही आणि एवढ्या मार्कला 100% महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट कॉलेज मिळते. आता फिजिक्समध्ये तुम्हाला 80 पेक्षा जास्त 100-125 मार्क पडले तर तुम्हाला खूप सारे चांगले मार्क्स मिळू शकतात. बायोलॉजी बेस आहे, लक्षात ठेवा, 320 मार्क कमीत कमी पडले पाहिजे. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा 125 पेक्षा जास्त मार्क्स पडले पाहिजे. मग आपला जो गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजकडे जाण्याचा मार्ग आहे तो सुकर होणार आहे. एकंदरीत या 12 दिवसाची स्ट्रॅटेजी जवळपास 14 तास अभ्यास करा. कमीत कमी एक तरी रोज मॉक टेस्ट द्या. क्वेश्चन पेपर वाचा. जे खूप सोडून दिलेले आहेत ते एलिमिनेट करून टाका. त्याच्यामध्ये पुन्हा लक्ष देऊ नका. एकंदरीत आपल्या 720 कडे आगेकूच करण्याचा प्रयत्न करा. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.